नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणवेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही आमचे जर याआधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते नक्की पहा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर आधीच्या व्हिडिओजबद्दल काहीही कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते सांगू शकता। आपण पाहतो आहोत प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 1, त्याच्यामधला आज बघणार आहोत क्वेश्चन नंबर 7। चला तर मग सुरू करूया। क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो सॉल्व दी फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स आहे। या वर्ड प्रॉब्लेम्सच्या इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता। चला बघूया आपण फर्स्ट क्वेश्चन। अ 2 डिजिट नंबर and the number with digits interchanged add up to 143. In the given number, the digits in its place is 3 more than the digit in the tens place. Find the original number. कधी वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना आधी संपूर्ण जो त्यांनी दिलेला प्रॉब्लेम असेल तो वाचून घ्यायचा। तो वाचल्यानंतर त्यामध्ये काय त्यांनी दिलेलं आहे आणि काय आपल्याला विचारलेलं आहे याची क्लिअर आयडिया आपल्याला येते। आणि आता पुन्हा आपण गणित सॉल्व करायला सुरुवात करूया। त्यासाठी पुन्हा वाचूया। बघा इथे आपल्याला 2 डिजिट नंबर काढायचा आहे, बरोबर ना। मग 2 डिजिट नंबर साठी आपल्याला युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस याच्यासाठी डिजिट्स द्यावे लागतील। तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी याची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, पण आपण ऍक्टिव्हिटी न घेता मी तुम्हाला ते कंप्लीट सम सॉल्व करून दाखवणार आहे। चला तर मग लिहूया आपण। इथे मी लिहिते लेट the digit at units place dx and the digit at tens place b y। म्हणजे मग आपला 2 डिजिट नंबर कसा तयार होईल? therefore original 2 digit number is equal टेन्स प्लेस चा डिजिट आहे y, टेन्स प्लेस चा डिजिट आहे म्हणजे त्याला आपण 10 नी मल्टिप्लाय करतो, बरोबर। आणि त्याच्यामध्ये युनिट प्लेस चा डिजिट ऍड करतो, म्हणजे आपल्याला डिजिट ओरिजिनल 2 डिजिट नंबर मिळणार 10y plus x। हा जर आपला ओरिजिनल 2 डिजिट नंबर। पुढे त्यांनी दिलेला आहे की अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज, म्हणजे युनिट्स प्लेस आणि टेन्स प्लेसचे जे डिजिट आहेत ते जर आपण इंटरचेंज केले। इंटरचेंज केले म्हणजे काय, तर जो डिजिट आपण युनिट्स प्लेसला घेतलेला आहे तो टेन्स प्लेसला घ्यायचा आणि जो डिजिट आपण टेन्स प्लेसला घेतला आहे तो युनिट प्लेसला घेतला। तर मग आपला नवीन नंबर काय तयार होईल ते बघूया। The number obtained by interchanging the digits the number obtained by interchanging the digits is equal to, म्हणजे आता तुम्हाला टेन्स प्लेसला x ला घ्यायचंय, म्हणजे इथे येणार 10x प्लस युनिट प्लेसला आलं y, म्हणजे नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स आलं 10x प्लस y। त्यांनी असं म्हटलेलं आहे ऍड अप टू 143, म्हणजे काय, तो ओरिजिनल नंबर आणि नवीन न्यू नंबर आपल्याला मिळेल। तो न्यू नंबर म्हणजे कोणता, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स, या दोघांची ऍडिशन आहे 143। तरी थोडंसं तुम्हाला जंबल होण्यासाठी सेंटेन्स बदलून टाकलेला आहे, ऍडिशनच्या ऐवजी ऍड अप टू असं म्हटलेलं आहे, पण लक्षात घ्यायचं या दोघांची ऍडिशन त्यांनी दिलेली आहे 143। म्हणून मग इथे आपण
अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन ओरिजिनल नंबर प्लस न्यू नंबर इज इक्वल टू 143. म्हणजे या दोघांची ऍडिशन त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे 143. म्हणजे मग आपण नंबर्स घेणार इथे. ओरिजिनल नंबर आला 10y प्लस x प्लस न्यू नंबर आहे 10x प्लस y आणि या दोघांची ऍडिशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे 143. म्हणजे आता इथे काय येईल x आणि 10x दोघांची ऍडिशन येईल 11x आणि 10y आणि y या दोघांची ऍडिशन येणार 11y इज इक्वल टू 143. इथे 11 आहे इथे 11 आहे मग इथे पण 11 ने डिवाइड होऊ शकतो. 11 1 जा 11 11 3 जा 33. म्हणून मग आपण इथे लिहूया डिवाइडिंग द इक्वेशन बाय 11. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 11. मग 11 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल x प्लस y इज इक्वल टू 11 1 जा 11 11 3 जा 33. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. म्हणजे त्यांनी जी फर्स्ट कंडिशन दिली होती त्या फर्स्ट कंडिशन वरून आपल्याला हे फर्स्ट इक्वेशन मिळालं. आता सेकंड इक्वेशन साठीची कंडिशन काय आहे ती पाहूया. त्यांनी असं म्हटलंय इन द गिव्हन नंबर द डिजिट इन युनिट्स प्लेस इज म्हणजे इज इक्वल टू घ्यायचं हे लक्षात ठेवा. द डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस. 3 मोर आहे म्हणजे प्लस करायचं आहे बरोबर ना. +3 तुम्हाला इथे करावं लागणार आहे पण +3 कशात करायचं आहे तर त्यांनी म्हटलंय दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस. म्हणजे इथे आपल्याला असं लिहावं लागेल अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन डिजिट इन units place is equal to digit in tens place plus 3. बघा पुन्हा एकदा वाचते मी. कंडिशन त्यांनी असं म्हटलेलं आहे इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट्स प्लेस इज, डिजिट इन युनिट्स प्लेस इज म्हणजे इज इक्वल टू 3 मोर आहे म्हणून +3 लिहिलंय. 3 मोर दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस, दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस म्हणजे डिजिट इन टेन्स प्लेस +3 येणार. मग आता आपला डिजिट इन युनिट्स प्लेस ओरिजिनल नंबर साठी बघायचं आहे. डिजिट इन युनिट्स प्लेस आहे x इज इक्वल टू डिजिट इन टेन्स प्लेस आहे y +3. therefore x plus y इकडे आल्यानंतर होतील -y इज इक्वल टू 3. हे मिळालं आपलं सेकंड इक्वेशन. आता बघा इथे +y आहे -y आहे म्हणजे दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन केलं की y कॅन्सल होतील. म्हणून आपण इथे लिहूया ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. मग फर्स्ट इक्वेशन आहे x + y इज इक्वल टू 13 आणि सेकंड इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 3. ऍडिशन करतोय आपण +y - y कॅन्सल झाले. x + x 2x 13 + 3 16. 2 इथे मल्टिप्लाय आहेत या साइडला आल्यानंतर होतील डिवाइड. therefore x इज इक्वल टू 2 8 जा 16 म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 8. ही x ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये घेऊया म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. मग मी इथे लिहिते पुटिंग x इज इक्वल टू 8 पुटिंग x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन आधी लिहून घेऊया x + y इज इक्वल टू 13. therefore x ची व्हॅल्यू आहे 8
प्लस वाय इज इक्वल टू 13 प्लस 8 त्या साईडला गेल्यानंतर होतील -8 13 - 8 5 म्हणजे इथे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या पण बघा हे वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे x = 8 y = 5 हे आन्सर येणार नाही. आता याच्यावरून आपल्याला लिहायचं आहे ओरिजिनल 2 डिजिट नंबर म्हणून मग मी इथे लिहिते therefore original 2 digit number is equal to आपला नंबर आहे 10y plus x इथे y आणि x च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया 10 into ब्रॅकेट y ची व्हॅल्यू 5 प्लस x ची व्हॅल्यू आहे 8 बरोबर. आता मल्टिप्लिकेशन आधी करायचं 10 5 चा 50 50 plus 8 58 therefore required number is required 2 digit number is 58 हे झालं आपलं फायनल आन्सर. वर्ड प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे सगळ्यांना. सुरुवातीला थोडंसं जरा तुम्हाला इक्वेशन तयार करायपर्यंत मिळालेले इक्वेशन मात्र एकदम इझी आहे नंतर तुम्हाला उत्तर मिळतंय सहज. सेकंड सम बघा. कांताबाई bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as return fare for rickshaw. Total expense was ₹700. Then she realized that by ordering online, the goods can be bought with free home delivery at the same price. So next month, she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. She paid ₹880 for that. Find the rate of sugar and tea per kg. म्हणजे टी आणि शुगर या दोन्हीचा आपल्याला रेट हवा आहे पण तो रेट हवा आहे आपल्याला 1 kg चा. स्टॉप केलं. सेकंड सम. कांताबाई bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as return fare for rickshaw. Total expense was ₹700. Then she realized that by ordering online, the goods can be bought with free home delivery at the same price. So, next month she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. She paid ₹880 for that. Find the rate of sugar and tea per kg. म्हणजे आपल्याला शुगर आणि टी या दोन्हीचा पर केजीचा म्हणजे 1 kg चा रेट काढायचा आहे. म्हणजे आपण आता इथे व्हेरिएबल्स घेताना शुगर आणि टीच्या रेटसाठीच व्हेरिएबल घ्यायचं. मग इथे लिहिते मी लेट the rate of 1 kg sugar be ₹X and the rate of 1 kg tea be ₹Y. म्हणजे शुगर आणि टी दोन्हीचा 1 kg चा रेट आपण घेतला X आणि Y. आता त्यांनी काय म्हटलंय कांताबाई bought 1.5 kg टी. मग आता जर 1 kg टी चा रेट असेल ₹Y म्हणजे मग 1.5 kg चा रेट तुम्ही कसा काढणार तर 1.5 kg into Y बरोबर. म्हणून मग मी इथे लिहिते कॉस्ट ऑफ cost of 1.5 kg टी म्हटलंय त्यांनी आधी. मग आपण टी चा घेणार आहे. टी चा 1 kg चा आहे y. मग 1.5 kg is equal to 2 1
कॉस्ट ऑफ 1.5 kg टीची. बरोबर. आता दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे 5 kg शुगर, म्हणजे 5 kg शुगरची कॉस्ट इथे घेऊया आपण. कॉस्ट ऑफ 5 kg शुगर, याची कॉस्ट येणार 1 kg शुगरची कॉस्ट x रुपीज आहे, म्हणजे 5 kg ची येणार 5 into x, म्हणजे येणार रुपीज 5x. आता फर्स्ट ट्रान्झॅक्शन त्यांनी जे दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये टी आणि शुगर याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. मग आता ते पण आपण याच्यामध्ये ऍड करूया. रिटर्न फेअर फॉर रिक्षा, रिटर्न फेअर फॉर रिक्षा इज इक्वल टू, तो त्यांनी रिटर्न फेअर दिलेला आहे ₹50, म्हणून मी इथे लिहिते रिटर्न फेअर इज इक्वल टू ₹50. आता या सगळ्याला मिळून त्यांनी असं म्हटलेलं आहे टोटल एक्सपेन्स वॉज ₹700. टोटल एक्सपेन्स इज इक्वल टू ₹700. म्हणजे बघा 1.5 kg टी, 5 kg शुगर आणि रिक्षाचं रिटर्न फेअर, हे सगळ्याच्या मिळून टोटल एक्सपेन्स त्यांनी ₹700 असं म्हटलेलं आहे. म्हणजे मग आपलं इथे फर्स्ट इक्वेशन तयार करण्यासाठी कसं येईल. therefore 3/2y plus 5x plus 50 is equal to 700. आता प्लस 50 कॉन्स्टंट आहे, तो त्या साईडला लिहूया 700 च्या, म्हणजे -50 येतील, म्हणजे 3/2y plus 5x is equal to 700 minus 50. therefore आपण नेहमी लिहिताना x व्हेरिएबल आधी लिहितो, y नंतर लिहितो, म्हणून मी 5x हा टर्म आधी लिहिते, प्लस 3/2 हा टर्म त्याच्यानंतर लिहिते, 700 minus 50 येतील 650. आता इथे डिनॉमिनेटर आहे, आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर घालवायचं असेल आणि जर एकच डिनॉमिनेटर असेल तर त्या डिनॉमिनेटरनी कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणून मग इथे आपण लिहूया मल्टिप्लाइंग द इक्वेशन, मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2. मग आता 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काय येईल पहा. 2 ने 5 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 5 2 जा 10x, 2 ने 3/2 ला मल्टिप्लाय केलं की 2 2 कॅन्सल होतील, 3y इज इक्वल टू 2 ने 650 ला मल्टिप्लाय केलं की 2 0 0, 2 5 जा 10, कॅरी 1, 2 6 जा 12 प्लस 1 13, 1300. 10x प्लस 3y इज इक्वल टू 1300. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन, त्यांनी जी फर्स्ट कंडिशन दिलेली आहे त्यावर. आता सेकंड कंडिशन साठी त्यांनी काय दिलंय ते बघूया आपण. Then she realized that by ordering online goods can be bought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kg tea. म्हणजे आता नेक्स्ट मंथ मध्ये तिने काय परचेस केलंय 2 kg टी आणि 7 kg शुगर. मग आता त्यासाठी आपण 2 kg टी आणि 7 kg शुगरची कॉस्ट लिहूया. मग कॉस्ट ऑफ according to second condition, cost of 2 kg टी. मग आपल्याला माहिती आहे 1 kg टी ची कॉस्ट आहे y, म्हणजे 2 kg ची येणार आहे 2y, आणि कॉस्ट ऑफ 5 kg शुगर, सॉरी 7 kg शुगर, कॉस्ट ऑफ 7 kg शुगर इज इक्वल टू, मग 1 kg शुगरची x आहे, 7 kg ची येणार आहे 7x रुपीज, आणि या दोन्हीची मिळून त्यांनी आपला टोटल एक्सपेन्स दिले. शी पेड ₹880. म्हणजे इथे आपण लिहूया टोटल एक्सपेन्स, टोटल एक्सपेन्स इज इक्वल टू ₹880. आता हे ऑनलाईन आहे त्यामुळे
7x plus 2y is equal to 880. हे आलं सेकंड इक्वेशन. बघा फर्स्ट आणि सेकंड x आणि y दोघांपैकी कोणाचाच कोएफिशिएंट सेम नाहीये, म्हणजे आपल्याला कोएफिशिएंट सेम करावा लागेल. मग आपण काय करूया, फर्स्ट इक्वेशनला इथला हा जो y चा कोएफिशिएंट 2 आहे त्यांनी या फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करूया आणि या y च्या कोएफिशिएंट 3 ने सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. मग इथे मी लिहिते मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 किंवा इक्वेशन फर्स्ट बाय 2. मग 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 10 जा 20x plus 3 2 जा 6y 13 2 जा 26 आणि हे 1300 वरचे दोन 0 म्हणजे हे आलं थर्ड इक्वेशन. आता हे जे सेकंड इक्वेशन आहे याला या 3 ने मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3. मग आता सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया. 7 3 जा 21x 2 3 जा 6y आणि 880 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 0 0 3 8 जा 24 कॅरी 2 3 8 जा 24 24 plus 2 26 2 6 4 0. आता बघा 6y आणि 6y आले, दोघांचं साइन सेम आहे. साइन सेम ॲडिशन होते, आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. म्हणजे जर साइन चेंज करायचं असेल तर दोन्ही इक्वेशनचं आपल्याला करावं लागेल सबट्रॅक्शन. मग इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन फोर्थ. मग फोर्थ इक्वेशन आधी लिहून घ्यायचं. 21x plus 6y is equal to 2640. सबट्रॅक्ट करायचे आपल्याला. 20x plus 6y is equal to 2600 या इक्वेशन. सबट्रॅक्शन करणार म्हणजे यांचे साइन चेंज झाले. 6y प्लस मायनस कॅन्सल झाले. 21 minus 20 आले. x is equal to 0 4 0 0 म्हणजे x is equal to आलं 40. हे 0 0 नाही दिले तरीही चालतात, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 40. आता ही x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया कोणत्या तरी इक्वेशन मध्ये. पुटिंग x is equal to 40 in इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये घेऊया आपण. मग फर्स्ट इक्वेशन आहे हे इक्वेशन लिहूया. 10x plus 3y is equal to 1300. 10 x च्या जागेवरती x ची व्हॅल्यू लिहिली 40 plus 3y is equal to 1300. therefore आता दोन्हीकडे 0 असेल तर त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, आधी फक्त नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 1 जा 4 आणि दोन्हीवरचे की 0 आले झाले 400 plus 3y is equal to 1300. 400 इकडे प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर मायनस होणार आहे. 3y is equal to 0 0 900. 3 इथे मल्टिप्लाय, त्या साईडला गेल्यानंतर डिवाइड होतील. therefore y is equal to 3 1 जा 3 3 3 जा 9 आणि 0 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 300. म्हणजे x is equal to 40 मिळालं, y is equal to 300. x is equal to 40 म्हणजे कॉस्ट ऑफ 1 kg शुगर किंवा रेट ऑफ 1 kg शुगर इज ₹40 and rate of 1 kg tea is ₹300. हे झालं आपलं फायनल आन्सर. मग आपण फायनल आन्सर लिहूया. x is equal to 40, y is equal to 300. therefore rate of 1 kg sugar
तुम्हाला जेव्हा हवं त्यावेळेला तुम्ही ते गणित पाहू शकाल. आता पाहूया थर्ड सम. टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ही. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ रुपीज, तिथे 10 दिलेले आहे टेक्स्टबुकमध्ये, पण ते 10 रॉंग आहे, तिथे 100 करून घ्यायचे तुम्ही. एक्स नोट्स ऑफ रुपीज 100, कारण 10 नोट्स घेतल्यानंतर त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे त्यानुसार आन्सर येत नाही. अँड वाय नोट्स ऑफ रुपीज 50 each. Anushka got rupees 2500 from Anand as denominations mentioned above. ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे यावरून तुम्हाला फर्स्ट इक्वेशन तयार करायचं आहे. नेक्स्ट कंडिशन दिली आहे, इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स, अनुष्का वुड हॅव रिसीव्ड रुपीज 500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाउंट. या इन्फॉर्मेशन वरून सेकंड इक्वेशन तयार करायचं आहे आणि तुम्हाला फायनल आन्सर लिहायचं आहे दी नंबर ऑफ नोट्स, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. अनुष्काकडे एक्स आणि वायच्या म्हणजेच 100 रुपीजच्या आणि 50 रुपीजच्या किती नोट्स आहेत ते आपल्याला काढायच्या. चला तर सोडवूया आपण. इथे आपण लिहूया, सपोज दॅट Anushka had X notes of rupees 100 and Y notes of rupees 50. आता 100 रुपीजच्या एक नोट, एक्स नोट्स बघा, 100 रुपीजची एक नोट असेल तर होतात 100 रुपीज. 100 रुपीजच्या 2 नोट्स असतील तर 200 रुपीज. 100 रुपीजच्या 3 नोट्स असतील तर 300 रुपीज. म्हणजे 100 नी तुम्ही नंबर ऑफ नोट्सला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला किती रुपीज ते मिळतं. मग तसंच इथे 100 रुपीजच्या आहेत एक्स नोट्स, म्हणजे हे टोटल रुपीज किती झाले त्यासाठी तुम्हाला 100 नी एक्सला मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे झाले 100x रुपीज. आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स म्हणजे ते झाले 50y रुपीज. म्हणजे मग अनुष्काकडे टोटल किती रुपीज आहेत ते आपण लिहूया. देअरफॉर टोटल अमाउंट दॅट अनुष्का हॅड
then total amount that Anushka would have is equal to 50x plus 100y. बरोबर आहे. या डिनोमिनेशन नुसार 100x plus 50y एवढे रुपीस तिच्याकडे होते. जर का तिला या पद्धतीने एक्सचेंज करून नोट्स दिल्या असत्या तर तिच्याकडे 50x plus 100y रुपीस झाले असते. पण त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे, if Anand would have given her the amount by interchanging number of notes, Anushka would have received rupees 500 less than the previous amount. म्हणजे तिच्याकडे या पद्धतीने जर पैसे दिले असते तर प्रीवियस अमाउंट म्हणजे जी 2500 अमाउंट आहे याच्यापेक्षा 500 रुपीस लेस असते. म्हणजेच याच्यापेक्षा 500 रुपीस लेस म्हणजे 200 रुपीस असते. मग इथे आपण लिहूया according to this condition इथे येणार आहे 50x plus 100y is equal to 2500 minus 500. Therefore 50x plus 100y is equal to 2000. ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणी एम्प्टी बॉक्सेस दिलेले असतील तर त्याच्या आन्सरला आपण सुद्धा न विसरता बॉक्स करायचा आहे. हे झालं सेकंड इक्वेशन. आता ही दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता मी हे फर्स्ट इक्वेशन इथे लिहून घेते. 100x plus 50y is equal to 2500. आता या कंप्लीट इक्वेशनला आपल्याला कितीने डिवाइड करता येईल बघा. याला 50 ने डिवाइड करू शकतो, याला पण 50 ने आणि याला सुद्धा 50 ने डिवाइड करू शकतो. म्हणून मग इथे आपण लिहूया डिवाइडिंग द इक्वेशन बाय 50. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 50. मग 50 टू जा 100 म्हणजे इथे येतील 2x प्लस याला 50 ने डिवाइड केल्यानंतर 50 50 कॅन्सल येतील, y येतील आणि याला 50 ने डिवाइड केल्यानंतर इथे येतील 50 म्हणजे 2x plus y is equal to 50. हे आपलं झालं थर्ड इक्वेशन. बरोबर. आता सेकंड इक्वेशन घेऊया आपण. हे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं. सेकंड इक्वेशन घेऊया आपण आता. 50x plus 100y is equal to 2000. हे आहे सेकंड इक्वेशन. या इक्वेशनला सुद्धा आपण 50 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे येतील डिवाइडिंग द इक्वेशन बाय 50. आता इथे 50 ने डिवाइड केल्यानंतर येणार x प्लस 2y x प्लस 2y is equal to 40. हे मिळालं आपल्याला फोर्थ इक्वेशन. आता बघा थर्ड आणि फोर्थ इक्वेशन दोघांना कंपेअर करा. 2x प्लस y इथे x चा कोएफिशिएंट आहे 2, y चा कोएफिशिएंट आहे 1. इथे x चा कोएफिशिएंट आहे 1, y चा कोएफिशिएंट आहे 2. म्हणजे हे इक्वेशन तुम्ही एकदा प्लस आणि एकदा मायनस या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा मग दोघांचे कोएफिशिएंट सेम करून पण समजा आपण या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं 2x होईल. या पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग इथे आपण लिहूया मल्टिप्लाइंग द इक्वेशन इक्वेशन 4
बाय 2. मग या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे आपल्याला मिळतील 2x प्लस 2 टू जा 4y इज इक्वल टू 4 टू जा 8 आणि 0. हे आपल्याला मिळालं फिफ्थ इक्वेशन. आता बघा थर्ड आणि फिफ्थ इक्वेशन दोन्हीकडे 2x आहे, म्हणजे जर आपण दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 2x कॅन्सल होतील. मग इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड, सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन फिफ्थ. मग आता मी फिफ्थ इक्वेशन लिहिते 2x प्लस 4y इज इक्वल टू 80 आणि थर्ड इक्वेशन आहे 2x प्लस y इज इक्वल टू 50. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे खालच्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं. हे प्लस से मायनस होतील, हे प्लस से मायनस, हे प्लस से मायनस. प्लस 2x मायनस 2x कॅन्सल झाले. 4y मायनस y 3y इज इक्वल टू 80 मायनस 50 30. 3 इथे मल्टिप्लाय आहेत, या साईडला आल्यानंतर होतील डिवाइड. देअरफॉर y इज इक्वल टू 3 10 जा 30, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 10. आता ही y ची व्हॅल्यू एखाद्या इक्वेशन मध्ये घेऊ म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. पुटिंग y is equal to 10 in equation 4. फोर्थ इक्वेशन मध्ये घेऊया. मग फोर्थ इक्वेशन लिहून घेऊ आपण. x plus 2y is equal to 40. Therefore x plus 2 y ची व्हॅल्यू आहे 10 is equal to 40. 10 to the 20. Therefore x plus 20 is equal to 40. 20 इथे प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस. 40 minus 20. Therefore x is equal to 20. x आणि y दोघांचे आन्सर्स तुम्हाला मिळालेले आहेत. आता हा वर्ड प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर ज्या पद्धतीने लिहितो त्या पद्धतीने लिहायचं आहे. आणि त्यांनी आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये इथे नंबर ऑफ नोट्स आणि ब्रॅकेट मध्ये आपण x च्या y च्या व्हॅल्यूज कशा लिहितो त्या पद्धतीने इथे दिलेलं आहे. मग त्या पद्धतीनेही आपण आन्सर लिहायचं. दोन्ही पद्धतीने आपण लिहूया. म्हणून मी इथे फायनल आन्सर मी लिहिते. देअरफॉर अनुष्का हॅड 20 notes of ₹100 and 10 notes of ₹50. आणि त्यांनी जसं सांगितलेलं आहे आपल्याला त्या पद्धतीने पण आपण लिहूया. the number of notes, therefore the number of notes ब्रॅकेट दिलेलं आहे त्यांनी. मग ब्रॅकेट मध्ये आपण लिहूया आधी x ची व्हॅल्यू येणार 20 आणि नंतर y ची व्हॅल्यू येणार आहे 10. 20 आणि 10 हे झालं. त्यांनी ऍक्टिव्हिटी मध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण आन्सर लिहू. गणित लक्षात आलेलं आहे सगळ्यांना. चला आता पाहूया फोर्थ सम. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. मनीष age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. लक्षात घ्या ज्यावेळेला एजेसचं गणित असेल त्यावेळेला आपण जे व्हेरिएबल घेऊन सपोज करतो ते सपोज करताना नेहमी प्रेझेंट एज असं सपोज करायचं. म्हणजे आता इथे मनीष आणि सविता यांचे दोघांचे प्रेझेंट एजेस आपल्याला काढायचे. म्हणजे आपण इथे लिहूया लेट मनीष
y इयर्स. मनीषचं प्रेझेंट एज आपण सपोज केलं x इयर्स आणि सविताचं प्रेझेंट एज आपण सपोज केलं y इयर्स. त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे की सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस इज 31. म्हणजे त्या दोघांच्या प्रेझेंट एजेसची सम म्हणजे ॲडिशन आहे 31. मग इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन त्यांच्या एजेसची ॲडिशन आहे 31. म्हणजे आपलं फर्स्ट इक्वेशन तयार झालं x + y = 31. आता सेकंड कंडिशन काय आहे पाहूया आपण. मनीष एज 3 इयर्स ॲगो. 3 इयर्स ॲगो म्हणजे 3 वर्षापूर्वी. म्हणजे आताचं जे त्याचं जे प्रेझेंट एज आहे त्याच्यापेक्षा 3 वर्षांपूर्वी म्हणजे तो 3 वर्षांनी लहान असणार आहे. मग तो लहान असणार आहे म्हणजे प्रेझेंट एज मधून आपल्याला 3 मायनस करावे लागतील. म्हणजे आपल्याला 3 इयर्स ॲगोचं एज मिळेल. म्हणून मग आपण इथे लिहूया 3 इयर्स ॲगो. 3 इयर्स ॲगो मनीष एज वॉज त्याचं प्रेझेंट एज आहे x. म्हणजे 3 इयर्स ॲगोचं त्याचं एज येणार x - 3 इयर्स. अँड सविताज एज वॉज. तिचं प्रेझेंट एज y आहे. म्हणजे 3 इयर्स ॲगो तिचं एज येणार आहे y - 3 इयर्स. आता हे जे दोघांचं 3 इयर्स ॲगोचं एज आहे त्याला त्यांनी कशा प्रकारे कंपेअर करून सांगितलंय बघा. 3 इयर्स ॲगो मनीष एज 3 इयर्स ॲगो वॉज 4 टाइम्स द एज ऑफ सविता. म्हणजे हे जे मनीषचं एज आहे ते सविताच्या त्यावेळच्या एजच्या 4 टाइम्स आहे. टाइम्स आहे म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन करणार. म्हणून मग इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. त्यांनी जी कंडिशन दिली आहे त्यानुसार मनीषचं एज जे आहे म्हणजे कोणतं 3 इयर्स ॲगोचं x - 3 इट इज 4 टाइम्स. 4 टाइम्स म्हणजे आपण 4 नी मल्टिप्लाय करणार सविताज एज. मग सविताचं एज आहे त्यावेळेचं y - 3. त्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करूया x - 3 ब्रॅकेटच्या बाहेर जो टर्म आहे त्याने ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथे येणार 4y - 4 × 3 = 12. आता xy व्हेरिएबल असलेले टर्म्स असतील ते लेफ्ट साइडला घेऊया. +4y या साइडला आल्यावरती होतील -4y -3 आहे ते त्या साइडला गेल्यानंतर होतील +3 - 12. therefore x - 4y = डिफरंट साइन. सबट्रॅक्शन करणार ग्रेटर नंबरचं साइन. म्हणजे हे आपल्याला मिळालं सेकंड इक्वेशन. आता बघा दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि x आहे. म्हणजे आपण जर का त्यांचं सबट्रॅक्शन केलं तर x x कॅन्सल होतील. मग इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग equation second from equation first. मग फर्स्ट इक्वेशन लिहून घेऊया x + y = 31. सबट्रॅक्ट करायचं आहे सेकंड इक्वेशन आपल्याला x - 4y = -9. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे खालच्या टर्मचे साइन चेंज होतील. प्लस चा मायनस, मायनस से प्लस, मायनस से प्लस. प्लस x -x कॅन्सल झाले. +y + 4y आले 5y = 31 + 9 40. 5 इथे मल्टिप्लाय आहेत या साइडला आल्यानंतर डिवाइड होतील. 5 8 = 40 म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली
8. ही y ची व्हॅल्यू आपण एका इक्वेशन मध्ये घेऊ म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मग इथे आपण लिहूया पुटिंग y इज इक्वल टू 8. पुटिंग y is equal to 8 in equation first. मग फर्स्ट इक्वेशन मी लिहून घेते x plus y is equal to 31. Therefore x plus y ची व्हॅल्यू घेऊया 8 is equal to 31. Therefore x is equal to plus 8 त्या साइडला गेल्यानंतर होतील minus 8. Therefore x is equal to शिट 23 ना कट करा सर. Therefore x is equal to 31 minus 8. Therefore x is equal to 23. x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या म्हणजेच आपल्याला मनीष आणि सविता यांचं प्रेझेंट एज मिळालं. मग फायनल आन्सर लिहूया आपण. Therefore मनीष present age is 23 years and Savita's present age is 8 years. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा लक्षात आले सगळ्यांना. एकदम सिंपल सम आहे. आता पाहूया फिफ्थ सम. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is rupees 720. Find daily wages of skilled and unskilled workers. आपल्याला त्यांनी फॅक्टरीमध्ये काम करणारे जे स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स आहेत त्यांचा सॅलरीचा रेशो दिलेला आहे 5:3 आणि त्यांचे डेली वेजेस काढायचे. डेली वेजेस म्हणजेच त्यांची एका दिवसाची जी सॅलरी असते ती. म्हणजे आपल्याला त्या डेली वेजेससाठी एक्स आणि वाय हे लेटर्स घ्यावे लागतील. मग इथे आपण लिहूया लेट daily wages of skilled workers be rupees X and that of unskilled workers be rupees Y. आपण डेली वेजेस ना एक्स आणि वाय असे लेटर घेतले. त्यांनी आपल्याला रेशो दिलेला आहे 5:3 पण रेशो देताना त्यांनी आधी कोण लिहिले ते पहा. त्यांनी रेशो ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स म्हणजे स्किल्ड वर्कर्स न्यूमरेटर मध्ये आले पाहिजे आणि अनस्किल्ड वर्कर्स डिनॉमिनेटर मध्ये आले पाहिजे. त्यांचा रेशो 5:3 आहे. म्हणजे स्किल्ड वर्करचे डेली वेजेस आहे एक्स आणि अनस्किल्ड वर्करचे डेली वेजेस आहेत रुपीज वाय. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन आपल्याला त्यांचा रेशो घ्यायला लागेल एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 5:3. हा रेशो त्यांनी आपल्याला दिलेला आहे. इथे 3 डिनॉमिनेटर मध्ये आहेत. इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर ते न्यूमरेटर मध्ये येतील. x ला मल्टिप्लाय होतील. y या साइडला डिवाइड आहे ते इक्वल टू च्या या साइडला गेल्यानंतर 5 बरोबर ते मल्टिप्लाय होतील. देयरफॉर 3x इथेच आहे
फर्स्ट कंडिशन वरून आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं. आता सेकंड कंडिशन बघूया काय आपण. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम. सॅलरी ऑफ 1 डे म्हणजेच डेली वेजेस, म्हणजे दोन्ही स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स त्या दोघांची एका डेची सॅलरी जी आहे 1 डेची सॅलरी त्याची टोटल आहे 720. म्हणजेच स्किल्ड वर्करची सॅलरी x आणि अनस्किल्ड वर्करची सॅलरी y. ह्या दोघांची ॲडिशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे 720 रुपीज. म्हणजे इथे आपण लिहू शकतो डायरेक्ट अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन दोघांच्या एका डेच्या सॅलरीची ॲडिशन म्हणजे x प्लस y ही ॲडिशन त्यांनी दिलेली आहे आपल्याला 720. सेकंड इक्वेशन आपल्याला लगेच मिळालं. आता बघूया दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट सेम नाहीये. मग समजा आपण सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला इथे 5y मिळतील. म्हणून आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचे. 5 into x 5x, 5 into y 5y, 5 0 0, 5 2 जा 10 कॅरी 1, 5 7 जा 35 प्लस 1 36. हे आपल्याला मिळालं थर्ड इक्वेशन. आता -5y आणि +5y आपल्याला मिळाले. मग दोन्ही इक्वेशनची आपण करूया ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. मग आता फर्स्ट इक्वेशन आहे 3x minus 5y is equal to 0. थर्ड इक्वेशन आहे 5x plus 5y is equal to 3600. आपण ॲडिशन करतोय दोन्ही इक्वेशनची. प्लस आणि मायनस 5y कॅन्सल झाले. 5 plus 3 8x is equal to 3600. 8 या इथे मल्टिप्लाय त्या साइडला गेल्यानंतर डिवाइड होतील. therefore x is equal to 3600 अपॉन 8. 8 ने डिवाइड करूया. 8 4 जा 32, 8 5 जा 40, 0. therefore x is equal to 450. ही x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ही x ची व्हॅल्यू आपण सेकंड इक्वेशन मध्ये घेतली की आपल्याला लगेच y ची व्हॅल्यू मिळेल. मग इथे आपण लिहूया पुटिंग x is equal to 450 in equation second. सेकंड इक्वेशन लिहून घेऊया. x plus y is equal to 720. x ची व्हॅल्यू आहे 450 plus y is equal to 720. 450 इथे प्लस आहे त्या साइडला गेल्यानंतर होतील मायनस. therefore y is equal to 0. 12 minus 5 7 carry 1 5, 7 minus 5 2. y is equal to 270. म्हणजे x आणि y दोन्हीच्या व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजेच आपल्याला स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्करचे डेली वेजेस मिळाले. म्हणून मग फायनल आन्सर लिहूया आपण. therefore daily wages of skilled workers are rupees 450 and that of unskilled workers are rupees 270. हे झालं आपलं फायनल आन्सर. त्यांनी देताना ते हॉट्स म्हणून तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये स्टार करून दिलेलं आहे, पण मला काही वाटत नाही हे तितकंसं कठीण सम आहे, इझी आहे. चला आता आपण बघूया क्वेश्चन नंबर
प्रॉब्लेम सेट मधलं सुद्धा लास्टचं हे सुद्धा हॉट्स आहे. प्लेसेस A and B are 30 kilometer apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike, travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. म्हणजे इथे आपल्याला एक स्पेसिफिक कंडिशन दिलेली आहे आणि A आणि B हे दोन प्लेसेस आहेत. या दोन प्लेसेस मधलं डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे 30 किलोमीटर. A and B आर 30 किलोमीटर अपार्ट. म्हणजे A आणि B हे दोन प्लेसेस आहेत आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. आता हे दोन्ही प्लेसेस एका स्ट्रेट लाईन वरती आहेत. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम A टू B ऑन बाईक. म्हणजे हमीद जो आहे तो प्लेस A या ठिकाणी आहे. At the same time, Joseph starts from B on bike, travels towards A. म्हणजे जोसेफ जो आहे तो B या ठिकाणी आहे. फर्स्ट कंडिशन मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे दोघं जे आहेत ते एकमेकांच्या दिशेने टुवर्ड्स ईच अदर. म्हणजे हमीद जो आहे तो जोसेफच्या डायरेक्शन मध्ये जातोय आणि जोसेफ जो आहे तो हमीदच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे दोघं एकमेकांच्या दिशेने येत आहेत. हे फर्स्ट कंडिशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि ते ज्या वेळेला एकमेकांना भेटतात दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. म्हणजे ते दोघं एकमेकांना 20 मिनिटांनंतर भेटत आहेत. ही त्यांनी फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. या फर्स्ट कंडिशन वरून आपल्याला फर्स्ट इक्वेशन तयार करायचं. नंतर त्यांनी म्हटलेलं आहे इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाइम. म्हणजे आता जोसेफ आणि हमीद दोघं एकाच वेळेला निघत आहेत. पण जोसेफ जो आहे तो बी या प्लेसवरूनच निघतो आहे. पण फर्स्ट कंडिशन मध्ये तो हमीदच्या डायरेक्शन मध्ये जात होता. पण तो आता हमीदच्या डायरेक्शन मध्ये न जाता तो दुसऱ्या डायरेक्शन मध्ये म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये तो जातो. बघा त्यांनी म्हटलं इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाइम but in the opposite direction instead of towards A. म्हणजे towards A म्हणजे हमीदच्या डायरेक्शन मध्ये न जाता तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जातो. हमीद would have caught him after 3 hours. मग हमीद सुद्धा त्याच्या A या प्लेस पासून जर निघाला तर तिथून निघाल्यानंतर जोसेफ आधीच पुढे निघून गेलेला आहे. हमीद त्याच्या A या प्लेस पासून निघून पुन्हा जोसेफच्या डायरेक्शन मध्ये जेव्हा पुढे जातोय त्यावेळेला तो जेव्हा ते दोघं एकमेकांना भेटतात त्यावेळेला ते आफ्टर 3 आवर्स म्हणजे 3 तासांनंतर ते एकमेकांना भेटतात. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. दोन्ही कंडिशनसाठी आपण बघूया हे सम. लक्षात जर आलं व्यवस्थित विचार करून जर ते बघितलं तर फारसं काही कठीण नाही आहे. सुरुवातीला आपण लिहूया लेट Hamid's speed B x किलोमीटर पर आवर. स्पीड साठीचं युनिट आहे किलोमीटर पर आवर. त्यामुळे फक्त x नाही लिहायचे, इथे युनिट पण लिहायचे. लेट हमीद्स स्पीड बी x किलोमीटर पर आवर अँड जोसेफ्स speed b y kilometer per hour. According to first condition, according to first condition त्यांनी असं म्हटलेलं आहे they travel towards each other and meet after 20 minutes. मग इथे मी लिहिते they travel
towards each other and meet after 20 minutes. आता समजा बघा इथे आपण फिगर घेऊया म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ए आणि बी हे दोन प्लेस आहेत. ए या ठिकाणी आहे हमीद, या ठिकाणी आहे हमीद, आणि बी ही जी प्लेस आहे या ठिकाणी आहे जोसेफ. बरोबर. ए आणि बी या दोन प्लेसेस मधलं डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. ए आणि बी हे दोन प्लेस आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे 30 किलोमीटर. आता फर्स्ट कंडिशन नुसार हमीद आणि जोसेफ हे दोघं एकमेकांच्या दिशेने येत आहेत. मग समजा हमीद या डायरेक्शन मध्ये येतोय आणि त्याच वेळेला जोसेफ जो आहे तो या डायरेक्शन मध्ये येतोय. समजा ते दोघं एकमेकांना या ठिकाणी भेटतायत. ते एकमेकांना भेटतायत त्यांनी निघालेल्या वेळेपासून 20 मिनिटांनी म्हणजे आफ्टर 20 मिनिट्स. म्हणजे समजा मी इथे लिहिते टाइम इज इक्वल टू 20 मिनिट्स. पण आता इथे लक्षात घ्या मी स्पीडचा युनिट घेताना किलोमीटर पर आवर घेतलंय. त्यामुळे इथे जो टाइम आहे तो टाइम पण आपल्याला मिनिट्स मध्ये घेऊन नाही चालणार, तो आपल्याला आवर मध्ये घ्यावा लागेल. मग मिनिट्सला आवर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं म्हणजे आपल्याला इथे द्यावं लागेल 20/60 आवर. कारण 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 आवर. बरोबर ना. म्हणून आपल्याला इथे द्यावं लागेल 20/60 आवर. 0 0 कॅन्सल केले. 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे 20 मिनिट्स म्हणजेच तो टाइम आपल्याला घ्यावा लागेल 1/3 आवर. बरोबर आहे. आता आपण त्यांचा स्पीड x आणि y घेतलेला आहे. त्यांना दोघांनाही लागणारा टाइम जो आहे तो 1/3 आवर आहे. म्हणजे आता जर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे ते जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला स्पीड, टाइम आणि डिस्टन्स याचा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणून आपण इथे लिहूया using formula distance is equal to speed into time. distance is equal to speed into time हा फॉर्म्युला जर आपण घेतला तर इथे आपल्याला मिळेल डिस्टन्स कव्हर्ड बाय, पहिला हमीदचं घेऊया. डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इज इक्वल टू हमीदचा स्पीड आपण घेतलेला आहे x, हमीदला लागलेला टाइम आहे 1/3. x into 1 येणार x म्हणजे इथे येणार x/3. आपण डिस्टन्स काढतो आहे म्हणजे डिस्टन्स साठी युनिट येणार किलोमीटर. डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इज इक्वल टू x/3 किलोमीटर. आता आपण इथे लिहूया डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ. मग आता जोसेफने कव्हर केलेला डिस्टन्स पुन्हा तुम्हाला स्पीड इनटू टाइम घ्यायचंय. जोसेफचा स्पीड आहे y, त्याला लागलेला टाइम सुद्धा आहे 1/3 आवर आहे. म्हणजे इथे तुम्हाला मिळणार त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स y/3 किलोमीटर. आता बघा म्हणजे हमीदने कव्हर केलेलं डिस्टन्स आलं x/3, जोसेफने कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे ते आलं y/3. पण दोघांनी कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मिळून टोटल डिस्टन्स आलं 30 किलोमीटर. बरोबर आहे. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल आता therefore distance covered by Hamid plus distance
इथे येणार x/3 प्लस y/3 आणि टोटल डिस्टन्स आहे 30. आता आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटर जर मिळवायचा असेल तर त्याच डिनॉमिनेटरनी कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपण इथे लिहू शकतो मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 3. मग इथे 3 नी जर आपण मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला, याला 3 नी मल्टिप्लाय करायचं, याला पण 3 नी आणि याला सुद्धा 3 नी मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. मग 3 नी मल्टिप्लाय केल्यावर हे 3 3 कॅन्सल होतील, इथे येतील x, इथे 3 3 कॅन्सल होतील y आणि 33 जा 90. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. इथे मी तुम्हाला फक्त हे कसं मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येतं ते एक्सप्लेन केलं. x + y = 90 हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं. बरोबर. आता सेकंड कंडिशन बघूया आपण. सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाइम बट इन द ऑपोजिट डायरेक्शन. ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे तो आधीच्या डायरेक्शन मध्ये गेलेला त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. याचा अर्थ आता ते दोघंही एकाच डायरेक्शन मध्ये जात आहेत. मग ते दोघंही एका डायरेक्शन मध्ये ज्या वेळेला जात आहेत त्यावेळेला ते एकमेकांना भेटतायत किती वेळानंतर? आफ्टर 3 आवर्स. बरोबर. म्हणजे मग आता इथे लिहूया आपण अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन they travel in the same direction and meet each other after 3 आवर्स. आता इथे टाइम त्यांनी आवर्स मध्येच दिलेला आहे, म्हणजे इथे काही आपल्याला 16 वगैरे डिवाइड करून कन्वर्ट करायची गरज नाही. आता या सेकंड कंडिशन साठी आपण पुन्हा एकदा फिगर काढूया. प्लेस ए, प्लेस बी, दोन्ही प्लेस मध्ये डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. बरोबर. म्हणजे ते दोघं ज्या पोझिशनला आहेत त्या प्लेस मधलं डिस्टन्स सेमच आहे 30 किलोमीटर. हमीद या ठिकाणी आहे, जोसेफ जो आहे तो या ठिकाणी आहे. बरोबर. आता त्यांनी काय म्हटलंय? दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन. म्हणजे दोघंही एकाच डायरेक्शन मध्ये. म्हणजे समजा जोसेफ इथून आता टुवर्ड्स ए च्या दिशेने म्हणजे हमीदच्याकडे न जाता तो या डायरेक्शन मध्ये जातो. जोसेफ या डायरेक्शन मध्ये जातो. बरोबर. हमीद जो आहे, हमीद सुद्धा त्याच डायरेक्शन मध्ये जातोय आणि ते दोघं एकमेकांना भेटतायत ते आफ्टर 3 आवर्स. समजा या ठिकाणी ते एकमेकांना भेटले, इथे मी टाइम लिहिते 3 आवर्स. बरोबर आहे. आता इथे आपल्याला डिस्टन्स कव्हर्ड त्यांचं काढायचंय. मग इथे मी पुन्हा लिहिते युजिंग formula distance is equal to speed into time. आता इथे आपण लिहिणार डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद. डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद. हमीदचा स्पीड तोच आहे x, फक्त आता टाइम आहे 3 आवर्स. म्हणजे इथे डिस्टन्स कव्हर्ड येणार 3x किलोमीटर. लक्षात येते सगळ्यांना? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम आहे. हमीदसाठी आपण डिस्टन्स कव्हर्ड काढतोय. हमीदचा स्पीड आहे x किलोमीटर पर आवर, म्हणजे स्पीड आहे x आणि टाइम टेकन आहे 3 आवर्स. म्हटल्यानंतर इथे येणार आहे आफ्टर 3 आवर्स ते दोघं एकमेकांना भेटतात.
कसा येणार आहे 3y किलोमीटर. बघा इथे मी लिहिते हे टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद आहे, हे आलं 3x किलोमीटर. आणि हे जे डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ आहे ते आलं 3y किलोमीटर. बरोबर आहे. आता लक्षात घ्या हे जे हमीदने कव्हर केलेलं जे टोटल डिस्टन्स आहे, हे टोटल डिस्टन्स म्हणजे हे 30 किलोमीटर आणि हे 3y, या दोघांची ऍडिशन केली की आपल्याला डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद मिळते. लक्षात येते. हे 30 किलोमीटर हमीद ज्यावेळेला जोसेफच्या पोझिशन पर्यंत आलाय तोपर्यंत त्याचे डिस्टन्स 30 किलोमीटर त्याने कव्हर केले. तिथून पुढे त्याला जोसेफ भेटेपर्यंत जेवढं जोसेफने डिस्टन्स कव्हर केलेलं होतं तेवढंच डिस्टन्स हमीदने पुढे कव्हर केलं. बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद ज्यावेळेला आपण विचार करतो तर ते डिस्टन्स म्हणजे हे 30 किलोमीटर आणि हे जोसेफने कव्हर केलेलं डिस्टन्स, या दोघांची ऍडिशन येणार आहे. म्हणून मग इथे आपण लिहूया डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इज इक्वल टू 30 किलोमीटर प्लस डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ. म्हणजे इथे येणार आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद आहे 3x इज इक्वल टू 30 प्लस डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ आहे 3y. बरोबर आहे. मग हे प्लस 3y या साईडला आल्यानंतर होतील मायनस 3y, म्हणजे 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. हे आपल्याला मिळालं सेकंड इक्वेशन. आता बघा फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन. मग जर फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 3y मिळतील. मग आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. मग बघा 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे तुम्हाला मिळतील 3x प्लस 3y इज इक्वल टू 90 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की किती मिळतील 270. हे आपल्याला मिळालं थर्ड इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशनची आपण ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन सेकंड एंड इक्वेशन थर्ड. मग सेकंड इक्वेशन लिहिते मी 3x मायनस 3y इज इक्वल टू 30 आणि हे इक्वेशन आहे 3x प्लस 3y इज इक्वल टू 270. ऍडिशन करतोय. प्लस मायनस 3y कॅन्सल झाले. 3x प्लस 3x 6x 7 प्लस 3 10 2 प्लस 1 3. 6 इथे मल्टिप्लाय आहेत, या साईडला आल्यानंतर डिवाइड होतील. 6 * 6 50. आता ही x ची व्हॅल्यू आहे ती फर्स्ट इक्वेशन मध्ये घेऊया. सिंपल आहे फर्स्ट इक्वेशन. पुटिंग x is equal to 50 in equation first. First equation आधी लिहून घेऊया. x plus y is equal to 90. x ची व्हॅल्यू घेऊया 50 plus y is equal to 90. 50 या साईडला प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस. 90 minus 50 40. x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. बरोबर आहे. म्हणून मला इथे फायनल आन्सर लिहूया. Therefore Hamid's speed is 50 किलोमीटर पर आवर. युनिट लिहायला विसरायचं नाही. And Joseph's
स्पीड इज 40 किलोमीटर पर आवर. हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा फर्स्ट कंडिशन आहे ना, ती फर्स्ट कंडिशन या समची जी आहे ती एकदम इझी आहे. ते दोघं एकमेकांच्या टुवर्ड्स ईच अदर जात आहेत, त्यामुळे त्या दोघांनी कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे त्या डिस्टन्सची ॲडिशन येते 30 किलोमीटर. बरोबर आहे. फक्त डिस्टन्स कव्हर तुमच्याकडे डायरेक्ट नाहीये, ते तुम्हाला काढायचं आहे, कारण एक्स आणि वाय हे डिस्टन्स नाहीये, हे स्पीड आहे. त्यामुळे डिस्टन्स काढण्यासाठी आपण स्पीड इनटू टाइम हा फॉर्म्युला वापरतोय. मग स्पीड एक्स घेतलेला आहे आणि टाइम 1/3. 1/3 आपण कसं काढलं, 20 मिनिट्स आहे, मिनिट्सला आपण 20/60 असं आवर मध्ये कन्वर्ट केलं 1/3 आणि त्या टाइमने मल्टिप्लाय केलं, x/3 आलं. तसंच जोसेफचं डिस्टन्स सुद्धा काढलं आणि दोघांनी कव्हर केलेलं डिस्टन्स इज इक्वल टू 30 किलोमीटर. म्हणून आपण x/3 + y/3 इज इक्वल टू 30 हे फर्स्ट इक्वेशन मिळवलं. सेकंड कंडिशन साठी त्यांनी काय सांगितलेलं आहे, दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन, म्हणजे ज्या डायरेक्शनने हमीद निघतोय त्याच डायरेक्शनने जोसेफ सुद्धा निघतोय. मग दोघंही एकाच डायरेक्शन मध्ये निघतायत आणि ते एकमेकांना भेटतायत आफ्टर 3 आवर्स. 3 तासांनंतर ते एकमेकांना भेटतायत. बरोबर. मग लक्षात घ्या, जोसेफ समजा या रोडवरून गेलाय, हमीद सुद्धा त्याच स्ट्रेट रोडवरून जातोय. हमीद जो आहे तो जोसेफच्या पाठीमागे आहे, त्यामुळे हमीदला जोसेफ पर्यंत पोहोचण्यासाठी हे 30 किलोमीटर डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स त्याला कव्हर करायचंय. प्लस तिथूनच तो पुढे जातोय, म्हणजे जे जोसेफने 3y किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे तेच डिस्टन्स सुद्धा हमीदला कव्हर करायचंय. बरोबर की नाही. म्हणजे हमीदने कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे हे 30 किलोमीटर आणि हे जोसेफने कव्हर केलेलं डिस्टन्स 3y, या दोघांची ॲडिशन असणार आहे. म्हणून आपलं इक्वेशन इथे 3x = 30 + 3y आले. हे 3x आणि 3y आपण कसे मिळवले, इथे जसं आपण स्पीड इनटू टाइम हा फॉर्म्युला वापरलेला, तसंच इथे सुद्धा डिस्टन्स साठी सेम स्पीड इनटू टाइम हा फॉर्म्युला वापरला. स्पीड जो इथे x आणि y आपण घेतलाय त्यांचा तोच स्पीड इथे पण दोघांचा आहे, x आणि y. टाइम फक्त चेंज झालाय. इथे टाइम 20 मिनिट्स म्हणजे 1/3 आवर होतं आणि इथे टाइम 3 आवर आहे. मग स्पीड इनटू टाइम, मग हमीदचा स्पीड आहे x आणि टाइम आहे 3 आवर, 3 × x इथे 3x आलं. तसंच जोसेफचा स्पीड आहे y. जोसेफला लागलेला टाइम म्हणजे त्यांना भेटण्याचा त्यांचा जो टाइम आफ्टर 3 आवर्स भेटताय, त्यामुळे याचा टाइम सुद्धा 3 आवर आहे आणि 3 × y 3y हे त्याचं डिस्टन्स कव्हर्ड आलं. आणि त्याच्यावरून आपण इथे लिहिलं डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इज इक्वल टू 30 किलोमीटर. 30 किलोमीटर प्लस डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ, दोघांची ॲडिशन केली की आपल्याला मिळतं डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद. म्हणजे 3x = 30 + 3y + 3y इकडे आले. इक्वेशन मिळाल्यानंतर मग दोन इक्वेशन्स मिळाले की बाकी आपण सगळे इक्वेशन्स जसे आतापर्यंतची सॉल्व केली त्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. फक्त हे इक्वेशन तुम्हाला मिळालं पाहिजे. या ठिकाणी आपला हा प्रॉब्लेम सेट 1 संपलेला आहे.